विचार करतो. घरी आहे दया दुधाचा धंदा, मी काढतो दूध काही म्हशीचं बरोबर. आणि दूध काढल्यावर पत्नीला म्हणतो हे माठ घेऊन बाजारची तयारी कर. हा विचार विनिमय करतो, समजलं? त्यावर माठ देता देता पाय घसरला म्हणून मी खाल्या पडून ते मला उचलासाठी माझ्यावर झाली. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या बायकोवर धाक करायला इंद्रिय चप्पल नाही. अरे त्यासाठी माणसात पाहिजे उभी, त्याची बायको राहते उभी. माणसात तुम्ही म्हणजे उभी म्हणजे एक कला. चला हा तेवढंच नाही, हा माणूस पाहिजे गरम, तेव्हा बायको पाहिजे नरम. तुम्ही गरम विचाराचे आहे, होती पण बायको आहे शांत विचाराची हा. आणि म्हणून जिंदगी सुरळीत आहे. तेवढंच नाही बाबा, हा हा तेवढंच नाही, हा माणसात पाहिजे गरम, तेव्हा बायको नाही करत टमटम. दमबाज माणूस आहे. दमबाज. तू एक काम कर, वेळ झाली. या दम त्या बायकोवर किती आहे? तू दमबाज आहेस किंवा नाही याची जाणीव केव्हा होईल? केव्हा होईल? तू घरी जा. घरी जातो. आणि आपल्या बायकोला घेऊन फक्त घरापर्यंत ये 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं. आणि तू आपला दम दाखव. गोष्ट खोटी ठरली तिथे फाटाचा मार अरे खाती. हो ना. वेळ नाही आहे, लांब सोंड्या, चोंगल मिट्टू, चिकन गलगल्या. आपल्या घरी गेलो, आल्यावरची पिंपळाची सांगू बाबाजी, पण घरी काही माहीत चाराची खप नाही. एक दिवस हजात चालला गेलो घरी, ओ गोफे म्हणला 5 रुपये देवा म्हणला. या बहिणीला पोळ्याच करत होती बाबाजी. आता त्या इष्ट्याला गरम झाली का काही ना झाली, जो फिरवला गायब. मला माहित आहे कुठे धसलाय तर. मी काय भाजीला सांगू जातो, 1 महिना झाला तेव्हापासून पोळ्या बंद ना. खूप भाकर सुद्धाही केलो. झालं का म्हणते होवरच आहे म्हणतो. झालं देऊ का म्हणते होत म्हणतो. पाहतो अरे तेज चवीतो पोटगिरी असेल म्हणतो. 2च्या 2 दरवाजे लावून ठेवले तिथे या बहिण गोफे माझे नाराज नारी गोफे 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 गोफे. अग ये गोये ये महिना इंदिरा बनाए
पण नाही बोलली बाई. पण नाही, देवाची देवपूजा करते आणि नंतरच मी त्यांच्याशी 2 शब्द नीट प्रेमाशी बोलते. हे गणनायक, हे गणराया, अरे तू पावलं रे माझ्या नवसाला. हे गणनायक, विघ्नविनाशक, तुलाच माझी वंदना, तुलाच माझी वंदना. आपल्याला माहिती आपली बायको अशी गोपे गोपे म्हणतो तिच्या बहिणी मला दम येऊ गेला पण माझी बायको बोलून आलेले भाऊ. गोपे माणूस नाही लाग काहून का अशा भेटून राहिले आजकाल. बापरे, कोणी गेली तुम्ही गोपे गोपे म्हणून राहिलो. मी टाकत होती. का टाकत होती व तुम्ही एकच डाव टाकता. तुम्ही एकच डाव टाकता पण आमच्या बाया नेहमीप्रमाणे रोज टाकत असता. म्हणजे मी नाही राहिल्यावरही टाकते. अशी कोणती वस्तू आहे जो टाकायची. भांगामध्ये सिंदूर. बहिमा मी काय म्हणतो गोपे काय हो पाटली तुला ठीक कोण लागते. पाटली माझी बहीण होते ते ना. पाटील तुझ्या द्यायला लागेल असेल. माणूस ठोकला झिंगा लागला झिंगा. आता मग कोण होते बघा. अव पाटली माझी बहीण होती ना पाटील माझा भाटवा होते. काय सांगू गोपे त्या 36 कोटी देवी देवताची कृपा झाली अगं बाई. आणि त्या पाटलाले आवडे जावडे 2 पोरं झाले. काय डोकं होय का खोकं होय तुमचं. अव माणसाला कधी पोरं होत नाही. आमच्या बायकांना मुलं होतात. म्हणजे तुम्हालाच होतात पोरा. मग काही आम्हाला नाही होत माणसाला नाही होत. आता तुला उत्तर मी तुला देतो कोणाला नाही विचारू. गुडगड जवान सर्व आम्ही विदेशात चालला जातो. तुम्ही बायाच राहा या गावामध्ये. मग पोटून पोरांचं पाहितो का तुम्ही जा ना. तुमच्या माझं काही अटकून राहत नाही ना. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. तुम्ही जाल ना. तुमच्या माझं काही अटकून राहत नाही. हे तुमची धमकी मला तुम्ही देता. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. तुम्ही जर गेले तर त्या पुढ्याला नवरा करते मी. कोणता मुलगा होतो लंबडीचा. अरे ये रे बाबा तू सांगू रे बरं का मुलगा तू राहिलो माझ चादर कडे लागू राहिला बहीण माय. हा तर मी काय म्हणतो काय हो त्याची बारशाचा कार्यक्रम आहे. तर गोफे काय मग बारशाचा कार्यक्रम आहे तिथे नाश्ता पाणी. अरे बापा बापा हे लाडू आहेत. अच्छा हे लाडू. एवढे मोठे लाडू तुमच्या बहिणीनं पाहिले तर लाडू राहत ते गोल गोल. अहो कोणत्या लाडूची गोष्ट करते. तो आपल्या घरच्या पाटील माणूस एवढा मोठा लाडू बांधला ते येईना. अच्छा आता येईना. अरे खावाच्या खाली आपल्या घराला घेऊन जा. हा लाडू आहे. मग काय लाडू ना तो चिवडा. तुम्हाला तो चिवडा आवडत नाही. मग तुम्ही का खाल. मी खाईन चिवडा तुम्ही का खाल. मी काही खाईन. मी लाडूच खाईन त्या बरोबर. मी काय म्हणतो
तर काही पकडच नाही सेवा करावला. तिकडे पाहून रस्त्यामध्ये भेटते दुकानाला तिकडे. अशी म्हणणार त्याचा केवढा लंबा लचक काय म्हणजे अव त्या पाटील पांड्याच्या लंबच राहते पण तो कसा डुलुक डुलुक हालते आणि तर त्याचा तो आळाले हाले का डुलुक डुलुक हवा येते तेव्हा हालते. आपला हालते का पांडू काय तरी. आणि आपली पाटलाचा एवढा लंबा लचक वाडा तर तुम्ही केव्हा कराल लंबा म्हणतो मी. अव एवढा ते मोदी बाबाची कृपा पहिलेच नंबर मध्ये नाव सांगतो त्या सरपंचाला. अच्छा. त्या पाटलातून कोण बाबांना लंबा बांधला तू चिंता करू नको. हा. तू पाटील साहेब नमस्कार नमस्कार. राम राम जय भीम. साहेब हा माना लागेल तुम्हाला नाही का? बाबा बोललेल्या शब्दाची जाण आहे वाटते. बायको बोलायची हो हा. त्या खोगा. हा? अरे बायको बोलायची हो पाटील बाबा. ठीक आहे का तुमची बायको? नाही आम्हाला एवढं हो हा? आम्हाला एवढं हो जी. मी कुठून आणल्या? हे थायलंड वरून आणलो थायलंडवरून आणल्या? हो जी. रफड्याची हो बाई लफड्याची बाई? रफड्याची हो. महाजन साहेब हा. बुद्धिवाना नाही का? दिवाण. लफड्याची हो म्हणजे तुम्ही जसं म्हणता तशी ऐकत असेल. कशीच बापा रिमोट बनवली आहे की. रिमोटवर हा तिले समोर पाठवायचं असलं तर बापा बापा काय लोक खिशात तू कसा सर करू का सरलारी सामोर बनते असं हो जी. आणि मागे मागे आलो झाला तर तो त्याच्या जवळचा रिवर्स मारलो की हा. सरलारी मागे येते. एक काम करा तुमचा मोबाईल काढा. मोबाईल कुठे आहे हो? कुठे? अरे त्या बहीण मामा घरीच राहिला मोबाईल. मी म्हणलं आता रिमोटवर बाजारला पाठवाल. हे माठ घ्या. हा. माझ्या डोक्यावर द्या बाजारची तयारी कर. बाजारला पाठवा. म्हणजे या कामासाठी बोलत होते माझ्या. हा, ठीक आहे. पाटील बाबा पाठवतो हो बाबे. हा माठ घे. जावाची जादू नाही लोक तर मा प्रकृतीमध्ये भलतीच फरक आलाय आता. असं काय बा? गुलगुल गुलगुल पोटकोटायला मी परसा बोलतो. जावा जादूला घरात येतो. जाते जाते. एक विनंती आहे तुम्हाला. बोला ना. आजच्या दिवस माझ्या पत्नी सोबत तुम्हाला बाजारला जावं लागतं. काही हरकत नाही मी निघून चालली जाईन तिच्यासोबत बाजारला. ठीक आहे. हम्म. विना विनान संसार कर सुखाचा लावू नको ऐकशील. आतापर्यंत जे विचार सांगितले विचार आवडले असतील. मग सांग पुढे तुला काय म्हणणार. मला एक सांगा बाई. जिंदगी करायची हजार सांगू शकतो. बोल पुढे काय म्हणणार. अहो झाडी छोटीची वाट आहे भीती चोराची आहे. मी एकटी बाई बाजारात जाणार कशी माहिती आहे ना 10-15 तरुण या बामणीचे आणि नाही त्याच्या सोबत पाहिले बा. बघले एवढा महामूर्ख विचाराचा. त्या जवान तरुण सोन्यासारखी बायको भर दुपारी भर अरण्यातून बर एकटी कशी पाठवेल. आपल्या घराचे जारी कुणाचं घर आहे. गोपिकेकडे जा तिला घेऊन बाजारला जा. आणि ती जर नाही तर मावशीकडे आणि मावशी जर नाही तर आहे ना 3.5 हाताचा उपाय यायला टाकतो. कुठं? धंद्यामध्ये जिंदगी करायची आहे लवकर जा. ठीक आहे व आता जाते सायंकाळपर्यंत घरी परत ये. होय होय होय. तेव्हा निकट चालणार ब्रेक जाणार कशी. माझी मैत्रीण गोपी काही ती साथ घेते आणि मथुरेच्या बाजारात निघून जाते. मला खूप उशीर झाला. चला पुष्कळ वेळ झाली. राधाच्या घराकडे जाते तिला सोबत धरून बाजारात निघून चालली जाते. चाल गा. चाल ग. आमच्या राऊंड समाप्त झालं. यानंतर DMच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम राऊंडचे मानकरी आदरणीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेव मंचकार येथील DMच्या प्रथम राऊंड सुरुवात करून आपले विचार सादर करतील. तत्पूर्वी गवळण राणी गाजा चार
झालं तर खूप उशीर झाला हो ना अगं काय मी लटकली होती बाई थोडीशी होय का मी आहे ना ग अच्छा हा सोबत सोबत जायचं तो हिचा पधर अंगवरी तो हिचा पधर यूट्यूब चैनल की ओर से हमारे पार्टी को 50 रुपए की भेंट मिली। पार्टी को धन्यवाद। लोक शायरी हाँ? लोक शायरी हाँ, लोक शायरी खड़ीगम्बा यूट्यूब चैनल इनके ओर से हमारे पार्टी को 50 रुपए की भेंट मिली। पार्टी को धन्यवाद, लाख लाख शुक्रिया। हमारी पार्टी आपके शुक्रगुजार है। वैसे नागेश्वर जी भजन मंडल इनके ओर से 50 रुपए स्वर्ग हा स्वर्गवासी आकाश धनगरे आणि सर्व मित्र परिवार यांच्याकडून 50 रुपये, त्याचप्रमाणे शाहीर दिलीप भाऊ सुनील तुरा पार्टी धापेवाडा यांच्याकडून 51 रुपये, मनहरे धनगरे यांच्याकडून 51 रुपयाची भेट प्राप्त झाली। मी आणि माझे मंडळ अत्यंत ऋणी त्याचप्रमाणे आमचे काकाजी राजूजी झाडे झाडांचे ठेकेदार, झाड विक्रेतीचे ठेकेदार तसेच गायकाचे शाहीर यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपयाचा भेट प्राप्त झाला। मी आणि माझं मंडळ अत्यंत ऋणी आहे।
रे